महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण पक्षातीलच काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा हा काँग्रेस प्रवेश ऐनवेळी रोखला गेला, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी केला आहे। विशेष म्हणजे या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे विचारण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जेव्हा गाठण्यात आलं तेव्हा त्यांनी सुद्धा थेट नकार न देता होय एकनाथ शिंदेची आणि आमची भेट झाली होती, आमच्यात अनेक बैठका झाल्या, चर्चाही झाल्या होत्या, अशी मोठी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली। पृथ्वीराज चव्हाण एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं आणि त्यांच्या संपूर्ण घडलेला घटनाक्रम देखील त्यांनी सांगितला। नेमकं दलवाईंचा दावा, चव्हाणांनी दिलेला दुजोरा, यामागे नेमकं काय घडलं होतं आणि चव्हाण यांनी याबाबत कोणती माहिती दिली, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। महाराष्ट्राचं राजकारण आणि ऐन मोक्याच्या वेळी घडणाऱ्या राजकीय घडामोडी हे समीकरण काही नवीन नाहीये, पण हुसेन दलवाई यांनी एका पाठोपाठ एक मोठे दावे करून संपूर्ण राजकारणात एका वेगळ्या वळणावर आणून सोडलं गेलंय। पहिला दावा म्हणजे माजी मुख्यमंत्री असणारे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य किती मोठं होतं, कारण की गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि दुसरा मोठा दावा होता एकनाथ शिंदे हे सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते। सुरुवातीला आपण एकनाथ शिंदे यांच्या बाबतच्या दाव्याबद्दल बोलूयात। हुसेन दलवाई यांनी जेव्हा हा दावा केला तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या, कारण की एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे एक उपमुख्यमंत्री आहेत। ते कधी काळी काँग्रेसच्या वाट्यावर होते, याबद्दल का होते आणि का त्यांच्यावर अशी वेळ आली होती, असे प्रश्न लोकांना उभे राहिलेत। त्यावर जेव्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय मुत्सद्दीपणे आणि सूचक अशी भूमिका घेतली। पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की हुसेन दलवाई यांनी काढलेला हा विषय पूर्णपणे नवीन आहे, मात्र त्यांनी एक मोठी कबुली सुद्धा दिली की चव्हाण म्हणाले एकनाथ शिंदे आणि आमची चर्चा झाली होती, हे खरं आहे, पण आमच्यात नेमकी काय चर्चा झाली होती ते मी जाहीरपणे आता सांगणार नाही। पृथ्वीराज चव्हाण पुढे असंही म्हणाले की एकनाथ शिंदे हे आमचे मित्र आहेत, जरी ते राजकीय दृष्ट्या सध्या आमचे काम करत नसले तरीही ते आजही आमचे चांगले मित्र आहेत आणि मुख्य म्हणजे ते आमच्या सातारा जिल्ह्यातील आहेत। आमच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या, पण त्या चर्चेत काय ठरलं यावर मी आज बोलणार नाही। चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे दलवाईंच्या दाव्याला एका अर्थानं पुष्टी मिळालीच आहे, पण त्याच वेळी चर्चेचा तपशील गुप्त ठेवून चव्हाण यांनी या विषयातील उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे। दुसरीकडे या सर्व दाव्यांवर अजूनही एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही, त्यामुळे याच्यामध्ये किती टक्के सत्य आहे किंवा तथ्य आहे हे अजूनपर्यंत तरी सांगता येत नाहीये। आता वळूयात या प्रकरणाच्या दुसऱ्या आणि अत्यंत संवेदनशील भागाकडे, तो म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाशी जोडलेले ती चर्चा होती। पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः कराड आणि मुंबईतील पत्रकार परिषद स्पष्ट केलं की भाजपचे दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते, पण चव्हाण यांनी या घटनेचा पूर्ण घटनाक्रम देखील प्रसार माध्यमांसमोर मांडला। 13 ऑक्टोबर रोजी गोपीनाथ मुंडे आणि पृथ्वीराज चव्हाण यांची गुप्त भेट झाली होती। त्यावर 18 ऑक्टोबरला पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीत गेले। दिल्लीत या विषयावर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्या। या बैठकीला सोनिया गांधी आणि अहमद पटेल देखील उपस्थित होते, तर माणिकराव ठाकरे हे सुद्धा या संपूर्ण घडामोडीचे साक्षीदार होते, असं चव्हाण यांनी सांगितलं। मुंडे साहेब हे त्यावेळी लोकसभेत उपनेते होते आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते देखील होते, त्यामुळे सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला मुंडेंचा काँग्रेस प्रवेश पूर्णपणे मान्य झाला होता आणि त्यानुसार त्यांनी त्याला हिरवा कंदील दिला होता असं सांगितलं जात आहे। पण मग गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश काढला तर याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं की मुंडे साहेबांचा काँग्रेस पक्षाकडून थेट पक्षात घेण्याची इच्छा होती, मात्र पक्षातील काहींच्या मते किंवा अंतर्गत राजकारणामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अहमद पटेल यांच्याशी पूर्णपणे चर्चा झालेली नव्हती। हुसेन दलवाई यांनी यावर आणखी एक मोठा दावा केला की दलवाई यांच्या मते मुंडे साहेब हे सोनिया गांधींना भेटायला निघणार इतक्यात अहमद पटेल यांचा त्यांना फोन आला। पटेल यांनी अट घातली की आधी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग निवडून या आणि पुढे पक्षात या। मुंडे साहेब म्हणाले होते जर मी राजीनामा देऊन प्रवेश केला तर नागपूरमधील दोघे जण मला खूप त्रास देतील आणि पुढे निवडून येणं अवघड होईल। दलवाई यांच्या मते मुंडेंना ही अट घालणं ही काँग्रेसची सर्वात मोठी ऐतिहासिक चूक देखील होती। विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी सुद्धा या दाव्याला पाठिंबा दिलाय। जानकर यांच्या मते गोपीनाथ मुंडे त्या काळात भाजपच्या अंतर्गत त्रासाला आणि जाचाला पूर्णपणे कंटाळले होते आणि ते खरोखरच काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करत होते, असं जानकर म्हणाले। थोडक्यात सांगायचं झालं तर हुसेन दलवाई आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यांनी महाराष्ट्राच्या जुन्या राजकीय इतिहासाची पानं पुन्हा एकदा उघडली आहेत। गोपीनाथ मुंडे बाबतचा दावा ऐतिहासिक तथ्यांशी जोडला जात असला तर एकनाथ शिंदेबाबतचा दावा आजच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा ठरतो। एकनाथ शिंदे खरोखरच काँग्रेसमध्ये जाणार होते की ती फक्त एक राजकीय चर्चा होती, यावर जोपर्यंत स्वतः एकनाथ शिंदे मौन सोडत नाहीत तोपर्यंत या राजकीय चर्चासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीनच रंगत राहतील। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।